मीरा भाईंदरच्या खाडीकिनारी असलेली कांदळवने शहराच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा आधार. मात्र विकासाच्या नावाखाली याच कांदळवनांचा वेगाने ऱ्हास होत असल्याचं चित्र समोर येत आहे. माती भराव करून अनधिकृत बांधकाम आणि मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड, कायद्याने संरक्षण असतानाही हे प्रकार सुरूच असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. न्यायालय आणि हरित लवादानेही महापालिकेवर ताशेरे ओढत कांदळवन संरक्षणासाठी ठोस उपाययोजना नसल्याची नोंद केली आहे. दरम्यान वर्सोवा भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पामुळेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची टीका होते. सुमारे 45,000 झाडांची तोड आणि त्याऐवजी लावलेल्या रोपांपैकी अनेक रोपे मृत झाल्याचा आरोप करण्यात आलाय. हा पर्यावरणप्रेमींचा दावा आहे. काही ठिकाणी जुनी कांदळवने तोडून त्याच जागी नवी रोपे लावण्याचा दिखाऊ प्रकार सुरू आहे. यामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आलाय आणि नैसर्गिक अन्न साखळीवर देखील परिणाम होत आहे. कांदळवन ही किनारपट्टीसाठी नैसर्गिक संरक्षण भिंत, पूर, वादळ आणि प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची. अशा परिस्थितीत या नैसर्गिक संपत्तीचा होत असलेला ऱ्हास भविष्यातील मोठ्या संकटाची चाहूल देते. मीरा भाईंदरमध्ये सातत्याने लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळेही चिंता वाढली आहे. कांदळवन जळून जमीन सपाट होत असताना प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी जोर धरत आहे. आता प्रश्न एकच, विकास की पर्यावरण यामध्ये समतोल साधला जाणार का? द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मीरा भाईंदर.